हॅलो मैत्रिणींनो, मी शर्मिली. आज आपण बघणार आहोत तांदळाच्या पिठाची उकड न काढता अगदी गार पाण्यामध्येही मळून छान अशी मऊ लुसलुशीत होणारी भाकरी. अगदी नवशिकेही करतील अशी भाकरी आज आपण बघणार आहोत. तांदळाचं पीठ हे थोडंसं सरसरीतच दळून आणावं. सरसरीत दळल्यामुळे काय होतं, तांदळाच्या पिठाच्या भाकरी किंवा आंबोळी लगेचच होतात. भाकरीचं कोणतंही पीठ असू दे, ज्वारीचं असू दे, बाजरीचं असू दे, नाचणीचं असू दे, ह्यामध्ये थोडंसं का होईना मीठ मिसळावं आणि थोडंसं तेल मिसळावं. त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण भाकरी करतो ना, त्याला चव एक छानच लागते. त्यानंतर आपण आता हे तांदळाचे पीठ मळण्यासाठी म्हणून अगदी थोडंसं कोमट पाणी करून घेतलं होतं. त्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ मिसळल्यानंतर पीठ एकदम छान असं तिंबून घेतलं. तिंबलेलं पीठ आपण थोडा गोळा करून घ्यायचा आणि पिठावर छान असा हलवार हाताने पसरून घ्यायचा. म्हणजे भाकरी हलवार हाताने छान अशी थापून घ्यायची. त्यानंतर आपण तव्यावर पसरल्यानंतर लगेचच ती आलटी पलटी करून भाजायची नाही. त्याला थोड्या वेळाने पाणी लावायचं आणि ती छान अशी करपूस भाजून घ्यायची. म्हणजे थोडीशी भाकरी भाजली ना की ती छानच